सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणग्रस्तांचं पुनर्वसन गेल्या 65 वर्षांपासून रखडलेलं आहे आणि यासाठी गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेनं आत्मक्लेश आंदोलन केलंय। कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। या सगळ्या संदर्भात आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। काय सांगाल? प्रथम आज यशवंतराव चव्हाणांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या समाधीच्या बाहेर तुम्ही कराडमध्ये हे आंदोलन करताय, आक्रोश आंदोलन करताय। कसं बघताय या सगळ्या सिस्टीमकडे, काय सांगाल? गेली 64 वर्ष झाले कोयना धरणग्रस्त धरण होऊन आज देखील कोयना धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीत। त्याच्यासाठीच हे जे धरण होण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतला ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, त्यांच्यामुळेच ह्या महाराष्ट्राचं नंदनवन झालं असं आम्ही समजतो। आणि त्यांनी आम्हाला त्यावेळी शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही खणाला खण फणाला फण देऊ किंवा तुमच्या जर आम्ही जमिनी घेतल्या तर तुम्हाला जमिनी देऊ। पण यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे प्रयत्न केले आणि ते त्यानंतरनं आमच्या कोयना धरणग्रस्तांकडे कुणीही पाहिलं नाही। आता देखील जिल्ह्याला पुनर्वसन पद भेटलेलं आहे। त्यानंतर पालकमंत्री आमच्या तालुक्यातलेच शंभूराज देसाई साहेब आहेत। आम्ही जिल्ह्यातल्या 4ही मंत्र्यांना भेटलो, 4ही मंत्र्यांना निवेदन दिलेले आहेत, परंतु मंत्रिमंडळ बसून 3 महिने झाले आज देखील एकाही विषयावर, कोयना धरणग्रस्तांच्या विषयावर कोणी बैठक घेतली नाही। ना पालकमंत्र्यांनी घेतली, ना मदत पुनर्वसन मंत्री मकरंद दाबा आहेत त्यांनी घेतली। 12-13 वर्ष झाले आमची प्रकरणं कलेक्टर ऑफिसलाच पडून आहेत। त्यांना विचारलं तर म्हणतात अजून आम्हाला मंत्रिमंडळातनं आदेशच आलेला नाही। मंत्री तर आजपर्यंत मंत्र्यांनी कुठल्याच प्रकारचा आम्हाला मदत केलेली नाही। तर आमचा असाच प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला मदत करणार आहे का असंच वाऱ्यावर सोडणार आहे? ते डायरेक्ट आपलं सांगा की भेटणार तरी नाही तर नाही तरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।